नमस्कार मंडळी, आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आपण या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्या गणरायाच्या ज्या अवताराच्या विविध कथा आहेत, त्याच्या प्रतीकांबद्दलच्या काय कथा आहेत, त्याबद्दलची काय माहिती आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। मंडळी, आजच्या या भागामध्ये आपल्याला गणपती बाप्पा आणि चंद्र यांच्याबद्दलची जी कथा आहे ना, ती कथा आत्ता बघायची आहे बरं का। एकदा काय होतं, देवर्षी नारद शंकरांना भेटण्यासाठी येतात आणि त्यांनी एक अपूर्व फळ शंकरांना दिलेलं असतं। ते देतात ते फळ पाहिल्यानंतर शिवपुत्र कार्तिकेय आणि गणेश यांच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात होते। प्रत्येकाला वाटतं की हे फळ मला हवं आहे। असा वाद सुरू झाल्यानंतर त्याचा निवाडा करण्यासाठी महादेव ब्रह्मदेवाला विचारतात की मी हे फळ कोणाला देऊ। ब्रह्मदेव सांगतात की हे फळ कार्तिकेय आहे, त्याला द्या। आता आपल्याला फळ मिळालं नाही म्हणून गणेश बाल गणेश रुसतो। ज्या वेळेला ब्रह्मदेव परत आपल्या ब्रह्मलोकामध्ये जातात त्यावेळेला थोड्या दिवसांनी गणेश त्यांच्या लोकामध्ये जातो आणि स्वतःचं विराट महाकाय रूप धारण करून त्यांच्या समोर उभा राहतो। त्याचे हे उग्र स्वरूप पाहून ब्रह्मदेव घाबरतात, पण त्याच वेळेला हे रूप पाहून चंद्र मात्र गणेशाला हसतो। त्याचे हे जे विराट रूप आहे ते पाहून त्याला हसायला यायला लागतं, त्याचा राग बघून। हे पाहिल्यानंतर गणेश जो आहे तो आपला गणराय या चंद्राला शाप देतो। तो शाप असा असतो की आजपासून तुझ्याकडे कोणीही पाहणार नाही, जे कोणी पाहतील ते महापापी ठरतील। असा शाप मिळाल्यानंतर चंद्र मग लपून लपून राहायला लागतो। त्याचं सगळं रूप मलिन होऊन जातं किंवा कुरूप होऊन जातं। कोणाला तोंड दाखवायची त्याला लाज वाटायला लागते। आता चंद्राला गणेशाकडनं असा शाप मिळाला आहे हे कळल्यानंतर इंद्रादी देव गणेशाकडे येतात। तोपर्यंत गणेशाचा राग शांत झालेला आहे। गजानन त्यांना सांगतात की ठीक आहे, मी उशाप देतो चंद्राला की एरवी चंद्राला कोणीही पाहिलं तरी चालेल, पण भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी मात्र चंद्राला कोणीही पाहणार नाही, पण एरवी पाहिलं तरी चालेल। असा उशाप आता चंद्राला मिळालेला आहे। इंद्रादी सगळे देव आहेत ते आनंदित होतात की चला बाबा, चंद्राला आपल्या या गजाननाकडनं उशाप मिळालेला आहे। नंतर इंद्र काय करतो, चंद्राला आपल्या दरबारी बोलवून घेतो आणि त्याची चांगली कान उघाडणी करतो आणि त्याला सुचवतो की तू सुद्धा गजाननाची आराधना कर। आणि मग चंद्र 12 वर्ष गंगेच्या तीरी बसून गजाननाची आराधना करतो। गजानन त्याला प्रसन्न होतात आणि त्याला वर देतात की भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तुला कोणीही बघणार नाही, परंतु इतर दिवशी तुला बघतील सगळेजण। त्याचं पूर्वीचं रूप सुद्धा ते त्याला परत देतात चंद्राला। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रोते हो, गजानन त्याला सांगतात की वद्य चतुर्थीला म्हणजे संकष्टी चतुर्थी आपण जिला म्हणतो, त्या दिवशी तुझी पूजा केल्याशिवाय माझ्या व्रताची उपवासाची सांगता होणार नाही। आपण सुद्धा बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतरच जेवायला बसतो, चंद्राचं दर्शन घेऊनच आपण आपला उपवास सोडत असतो। आणि त्याबद्दलचं प्रेमाचं प्रतीक म्हणून आता गजानन काय करतो, गणेश काय करतो, आपल्या डोक्यावरती एक चंद्रकोर ठेवतो। अशी ही चंद्राची कथा आपल्याला वेगवेगळ्या पुराणांमध्ये आढळते मंडळी। आता इथे अजून एका कथेचा मला उल्लेख करावासा वाटतो। आपण सगळा जो अग्रक्रमाचा मान आहे तो गजाननाला देतो।
तो विघ्न हरता आहे, तो सुख करता आहे. त्याबद्दलची एक कथा अशी आहे की गणेशाला, गणरायाला युद्धामध्ये कधीही हार पत्करावी लागलेली नाही. तो रणधुरंधर आहे, तो सैन्य धुरंधर सुद्धा आहे. देवांतक आणि नरांतक नावाचे जे दोन दैत्य बंधू आहेत ना, त्याच्यापैकी नरांतकाला या गणेशाने ठार मारलेलं असतं. आणि ही वार्ता कळल्यानंतर देवांतक प्रचंड मोठं सैन्य घेऊन गणेशावरती स्वारी करायला येतो. तो भलं मोठं सैन्य घेऊन दैत्यांचं येत आहे असं पाहिल्यानंतर गजानन, गणेश काय करतो माहितीये तुम्हाला? गणेश आपल्या ज्या दोन पत्नी आहेत, सिद्धी आणि बुद्धी, त्याच्यापैकी सिद्धीला सांगतो की तुमच्या सैन्याची जी तुकडी आहे ती तुकडी तुम्ही घ्या आणि त्या देवांतकाच्या समोर जा. तुम्ही त्याचं सैन्य अडवून धरा. आता गजाननाने हे सांगितलं आहे सिद्धीला आणि सिद्धी निघते. प्रचंड मोठी आपली सैन्याची जी तुकडी आहे महिलांची ती घेऊन निघते आणि ती प्रतिकार करते. मंडळी, इथे एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की जगातलं जे पहिलं महिलांचं सैन्य आहे ते उभं करण्याचा किंवा त्याला रणांगणामध्ये नेण्याचा पहिला मान सुद्धा हा आपल्या गणेशालाच अशा प्रकारे मिळालेला आहे. त्यांनी आपल्या पत्नींना त्या दैत्याच्या समोर लढाईसाठी पाठवलेलं आहे. ह्याचाच अर्थ त्या सगळ्या महिला, ते सगळं सैन्य प्रशिक्षितच असणारे मंडळी. नुसतंच कोण सांगेल का जा एवढ्या मोठ्या दैत्यासमोर जाऊन तुम्ही उभं राहा म्हणून? म्हणजे तेव्हा महिला सुद्धा प्रशिक्षित होत्या आणि सैन्य म्हणून काम करत होत्या किंवा युद्धामध्ये सहभागी होत होत्या. म्हणजेच महिलांचं पहिलं सैन्य युद्धाच्या कामगिरीवर पाठवण्याचं जे कार्य आहे तो मान सुद्धा, तो पहिला मान सुद्धा गणरायाचाच आहे मंडळी. पुराणांमध्ये अशी नोंद आपल्याला आढळते या कथेची. म्हणजे प्रत्येक बाबतीत हा गणराय आपल्या जीवनाच्या दृष्टीने अगदी मंडळी आदर्शवत आहे. त्याच्याकडचे कित्येक सद्गुण आपण आपल्या अंगी बाणवण्याची खरोखर गरज आहे. आणि या सगळ्या ज्या गणेशाच्या कथा आहेत किंवा इतर माहिती त्याची आपण जी बघतो आहोत त्याच्यामधनं आपण हाच बोध घेतला पाहिजे की आपली बुद्धी अतिशय तल्लख असली पाहिजे आणि त्या बुद्धीच्या बळावरती आपण आयुष्यातल्या प्रत्येक आघाडीचा अगदी निष्णात पद्धतीने सामना केला पाहिजे आणि ती आघाडी जिंकली पाहिजे. आपल्या जीवनात नेत्रदीपक यश मिळवलं पाहिजे. कारण गणराय त्यांनी स्वतः आपल्या कार्यकर्तृत्वामधनं तो आदर्श आपल्या समोर घालून दिलेला आहे. तर मंडळी, असा हा जो आपला गणराय आहे त्याचा उत्सव अगदी धामधुमीमध्ये चाललेला आहे. आजच्या भागामध्ये आपण चंद्राची आणि त्याच्याबद्दलची जी कथा आहे ती बघितली. तसंच महिलांचं पहिलं सैन्य कसं रणांगणात उतरलं ती सुद्धा कथा आज आपण समजावून घेतली आहे बरं का. मंडळी, आजच्या या भागाला विराम देण्याआधी आपण सर्वजण या आपल्या लाडक्या बाप्पाची प्रार्थना करूया आणि म्हणूया, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.